श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपल्याला सगळ्यांना वटसावित्री व्रताची कथा माहीतच आहे, पण त्यामागचा मुख्य उद्देश काय याचा आपण कधी विचार केलाय का? तर आज आपण वटसावित्री कथेचा सूक्ष्म विचार जाणून घेऊया. कदाचित आपण याआधी कधीच ऐकला नसेल. हा विचार शास्त्राचा अधिकच अर्थ नसून एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. माझा प्रश्न आहे की वटसावित्रीची कथा नेमकी कलियुगासाठी जपून ठेवली गेली आहे का? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की यमराजांनी सत्यवानाचे प्राण घेतले, कारण त्याचे आयुष्य पूर्ण झाले होते. धर्मराज म्हणून ते अन्याय करू शकत नव्हते. पण येथेच एक गूढ प्रश्न उभा राहतो. जर यमराजांना फक्त आपले कर्तव्य करायचे होते, तर त्यांनी सावित्रीशी इतका प्रदीर्घ संवाद का साधला? ते तिला पुन्हा पुन्हा समजावत का राहिले? ते इच्छित असते तर एका क्षणात निघून जाऊ शकले असते. माझ्या सूक्ष्म विचारानुसार हा संवाद सावित्रीची परीक्षा नव्हती, तर भविष्यात येणाऱ्या कलियुगाला दिलेला एक संदेश होता. कारण कलियुगात नात्यामध्ये त्याग कमी होईल, अपेक्षा वाढतील, प्रेमापेक्षा अहंकार मोठा होईल आणि आपलं या भावनेपेक्षा माझं ही भावना अधिक बलवान होईल. म्हणून यमराजांनी जगाला दाखवून दिले की धर्म कधीही कठोर नसतो, तो न्यायी आणि संवेदनशील असतो. आणखी एक गोष्ट पहा, सावित्रीने सुरुवातीलाच माझ्या पतीला जिवंत कर अशी मागणी केली नाही. तिने आधी सासऱ्याची दृष्टी आणि राज्य मागितले, नंतर वडिलांना पुत्रप्राप्तीचा वर मागितला आणि शेवटी स्वतःला सत्यवानापासून संततीचा आशीर्वाद मागितला. इथेच तिचा विवेक दिसून येतो. कारण धर्म नियम मोडत नाही, पण बुद्धीने योग्य मार्ग नक्की शोधते. आज आपण शक्ती म्हणजे मोठा आवाज समजतो, पण सनातन धर्म सांगतो खरी शक्ती म्हणजे विवेक, संयम, करुणा आणि धर्मावरची अढळ निष्ठा. सावित्रीने यमराजांना पराभूत केले नाही, तर आपल्या चरित्राने त्यांनाही नतमस्तक होण्यास भाग पाडले. माझ्या मते या कथेतला यम म्हणजे फक्त मृत्यू नाही, प्रत्येक घरात निर्माण होणारा स्वार्थ, अहंकार, संशय, राग आणि अविश्वास हाच खरा यम आहे. आणि त्या यमाला हरवणारी सावित्री म्हणजे श्रद्धा, संयम, क्षमा आणि सत्य. जिथे हे गुण जिवंत असतात, तिथे नाती कधीच मरत नाहीत. ही कथा फक्त स्त्रियांसाठीच नाही. जसा सावित्रीचा आदर्श आहे, तसाच पुरुषांसाठीही सत्यवानाचा एक आदर्श आहे. प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, मी माझ्या नात्यामध्ये सत्यवान आहे का? आणि माझ्या मनात सावित्रीसारखी निष्ठा आहे का? कारण धर्म नेहमी दोन्ही बाजूनी जगला जातो. म्हणून माझ्या सूक्ष्म विचारानुसार वटसावित्रीचं व्रत म्हणजे फक्त वडाच्या झाडाला धागा बांधणं नाही, तर स्वतःला, मनाला धर्माशी बांधण्याचे व्रत आहे. जोपर्यंत मन धर्माशी बांधलेलं आहे, तोपर्यंत कोणताही यम म्हणजे संकट, दुःख किंवा नात्याचा अंत अंतिम ठरत नाही. कारण जिथे धर्म असतो, तिथे जीवन पुन्हा फुलतं. जर हा सूक्ष्म विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सनातन धर्मावरील अशाच चिंतनासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.